आनंदाने म्हणा, सूर्याच्या घरी म्हणा, चेहरा हासरा करून म्हणा, भक्तिभावाने म्हणा, अधिक मासा निमित्त म्हणा, जय गजानन. बघा, मी नेहमी म्हणत राहत, उदास राहू नका, चेहरा उतरवून ठेवू नका आणि घराचं वातावरण खराब करू नका. बोला जय गजानन. किती सुंदर दिवस आहे बघा. अधिक मास लागलेला आहे आणि अधिक मासानिमित्त आपण इतका छान मंत्र जप केला आहे. 1 मिनिट फक्त आपण मंत्र जप करूया. टाळ्या वाजवून, टाळ्या एक सारखा वाजवा. एक नागपूरकडे, पंढरपूरकडे असं नका करू. गण गण गणात भोते, गण गण गणात भोते, गण गण गणात भोते, गण गण गणात भोते, गण गण गणात, गण गण गणात, गण गण गणात भोते, गण गण गणात, गण गण गणात, गण गण गणात भोते, 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 समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. गण गण गणात भोते. मी काही जास्त वेळ बोलणार नाही, परंतु जेवढं बोलेल तेवढं नीट लक्षपूर्वक ऐका. मन इकडे तिकडे भटकू देऊ नका. बघा, एक सुंदर गोष्ट आठवली म्हणून सांगतो तुम्हाला. मनुष्य काय करतो? आयुष्यभर पैसा कमवण्याकरिता आरोग्य गमावतो, शरीराकडे लक्ष देत नाही. आणि जेव्हा आरोग्य खराब होते तेव्हा आरोग्य कमवण्याकरिता जमा केलेला पैसा गमावतो. बोल जय गजानन. आपल्या महाराजांनीच म्हटलेलं आहे, मी म्हणत नाही, महाराजांनी म्हटलेलं आहे की पहिली संपत्ती आपलं शरीर, दुसरी संपत्ती तुमचा परिवार, तुमचं कुटुंब, तुमचा घरदार, बायको, मुलं, बाळ, नातवंड, आणि तिसऱ्या नंबरवर ठेवलं आपल्या महाराजांनी पैशाला. बच्चूलाल अग्रवालनी किती दिलं महाराजांना? 10 बोटामध्ये सोन्याच्या हिऱ्याच्या अंगठ्या फेकून दिल्या आपल्या महाराजांनी. पैशाला तितकं महत्व दिलं नाही. मग महाराज काय म्हणतात? मी भक्ती नाण्याच्या पैशावर संतुष्ट होतो. तेच आपल्याला करायचं आहे अधिक मासामध्ये. आज जो तुम्ही मंत्र म्हटला तो का साधारण मंत्र आहे का? मी मागच्या प्रवचनामध्ये म्हटलं होतं की हा मंत्र ज्या घरामध्ये, आजच नाही, आताच नाही, नेहमी तुमच्या घरामध्ये, ज्या घरामध्ये गणगण गणात भोते हा मंत्र म्हटला जातो त्या घरामध्ये वास्तुदोष राहूच शकत नाही. कोणताच वास्तुदोष राहणार नाही. ते घर कसं तरंग ज्याला म्हणतात, हवेमध्ये तो मंत्र फिरतो आणि घराला शुद्ध आणि पवित्र करून टाकतो, असा हा मंत्र आहे. गणी, गणी म्हणजे विष्णूची पत्नी लक्ष्मीजी. गण म्हणजे विष्णूजी भगवंत, ज्यांचा पुरुषोत्तम मास आहे. गणात, गणात म्हणजे गण आत, म्हणजे गणाच्या आत म्हणजे आपल्या शरीराचा आत्मा. आणि बोते म्हणजे मनन करा, जसं आता तुम्ही मनन केलं तसं. आलं का लक्षात? गणी गण गणात बोते म्हणजे जीवात्मा आणि परमात्मा हे एक आहे, वेगळे नाही. बस महाराज हेच नेहमी म्हणत होते. आता या मंत्राची महिमा बघा, काय महिमा आहे हो. गोविंद बुवा टाकळीकर नावाचे कीर्तनकार, बारशे टाकळी गावाचे राहणारे, जसं मी वणीचा आहे. मुन्ना महाराज मला काय म्हणतील बाहेरगावी लोक,
मुन्ना महाराज वणीकर, तसे ते बार्शी टाकळीचे राहणारे होते, म्हणून त्यांना म्हणत होते गोविंद बुवा टाकळीकर कीर्तनकार. त्यांचं कीर्तन होतं शेगावला, खूप नामवंत कीर्तनकार होते. त्या काळामध्ये घोड्यावर बसून येत होते. यांचा जो घोडा होता कीर्तनकाराचा, तो माजलेला घोडा होता, कुत्र्यासारखा चावत होता, लोकांना बिलकुल चुपचाप राहत नव्हता, लोक भीत होते. म्हणून गोविंद बुवा नेहमी जिथं जिथं कीर्तनला जात होते तर या घोड्याला बांधण्याकरिता सोबत साखळी ठेवत होते, पाय बांधण्याकरिता. परंतु आज ते साखळी आणण्याचे विसरले. अर्ध्या रात्रीची वेळ आहे, त्यांनी काय केलं की एक दोरी होती तिथं, त्या दोरीने त्याचे पाय बांधून दिले आणि झोपायला गेले. पहिल्या मजल्यावर झोपायला जरी गेले महाराज तरी त्यांना झोप काही लागत नव्हती. एकच काळजी, माझा घोडा गडबड तर नाही करणार अर्ध्या रात्री, कोणाला मारणार तर नाही, किंकाळणार तर नाही, कोणाला चावणार तर नाही, तीच चिंता. अर्ध्या रात्री 12 वाजता ते उठाले गच्चीवर आणि खाली बघतात घोड्याकडे. तर त्यांनी काय बघितलं की या घोड्याच्या 4 पायाच्या मधामध्ये एक संत महात्मा झोपलेले आहे आणि माझा घोडा शांत आहे. गोविंद बुवा खाली उतरले आणि घोड्याजवळ गेले तर काय बघतात की आपले महाराज त्या घोड्याच्या 4 पायाच्या मधामध्ये निवांत झोपलेले आहे आणि मुखामध्ये कोणता मंत्र सुरू आहे, गण गण गणात बोलते, जो तुम्ही आज 12 तास ज्याचा जप केला तो मंत्र. समजली त्याची किंमत? गण गण गणात बोतेच्या मंत्रामुळे तो माजलेला घोडा शांत झाला. गोविंद बुवा टाकळीकर इतके मोठे कीर्तनकार, ज्यांनी भविष्य काळामध्ये सांगितलं होतं की या मूर्तीला सांभाळा, हे पंढरपूर होईल तुमचं शेगाव, हे कोहिनूर आहे रत्न, याला सांभाळा, ज्यांनी म्हटलं होतं तो कीर्तनकार महाराजांची स्तुती करतो हात जोडून रात्री 12 वाजता. दुसऱ्या दिवशी गोविंद बुवा त्या घोड्यावर बसले आणि महाराजांच्या मठामध्ये आले. तिथं बायका मुलं घाबरून गेले. अहो गोविंद बुवा, तुम्ही या घोड्याला कशाला इथं घेऊन आले? हा घोडा तुमचा किती माजलेला आहे, लोकांना इथं छोट्या छोट्या मुलांना मारून देईल, त्यांना चावून टाकेल, किंकाळ्या, किती किती आफत होत जाईल आमची, कशाला घेऊन आले? तर गोविंद बुवा घोड्यावर बसल्या बसल्या म्हणतात, अहो तुम्हाला काय माहित, माझ्या पिसाळलेल्या घोड्याला या महाराजांनी शांत करून टाकलं रात्री. आणि बघा तिथं एक झाड होतं, त्या झाडाच्या खुटीला बांधून दिलं त्या घोड्याला. तिथं कोवळं कोवळं गवत असून सुद्धा त्या घोड्याने ते गवताला तोंड सुद्धा लावलं नाही. ही आपल्या महाराजाची महिमा. म्हणून आता तरी म्हणा जय गजानन. महाराजांचं हे विजय ग्रंथामध्ये आलेला प्रसंग आहे. आता अधिक मास, अधिक मासाची पोथी खूप मोठी आहे, ती महिनाभर वाचायची असते, पुष्कळशे अध्याय आहे. मी तुम्हाला फक्त 2 ते 3 मिनिटामध्ये सांगून देतो की अधिक मासाचं महत्व काय आहे, आपण काय करायला पाहिजे आणि हे 3 वर्षातच एकदा काय येते. अगदी थोडक्यात सांगतो कारण आपल्याचा वेळ कमी असतो. भागवत ऐकायला या, 3 तास सांगतो तुम्हाला कथा वाटल्यास. अधिक मास 3 वर्षात एकदा काय येते. सूर्याची गती आणि चंद्राची गती. चंद्र कसा तुम्हाला माहित आहे, 15 दिवस वर येत आहे, 15 दिवस त्याचा क्षय होत आहे. सूर्याची गती आणि चंद्राची गती यामध्ये अंतर पडते. सूर्य 365 दिवसामध्ये तर चंद्र 354 दिवसामध्ये, 11 दिवसाचा फरक पडला. आता 3 वर्षाचे किती दिवस झाले? 33 दिवस. आता ते हे ज्योतिष्य कार्य तिथी असतात, त्याला ऍडजस्ट करण्यासाठी 3 वर्षात एकदा तो 13 महिन्याचं त्याला बरोबर करून टाकतात. म्हणून याला म्हटण्यात आलेला आहे अधिक मास. आता याला पुरुषोत्तम मास नाव कसं पडलं? अधिक मास कोणी व्हायला तयार नव्हता. शेवटी अधिक मास जसा तयार झाला तर त्याच्या लक्षात आलं की अरे मी किती वाईट आहे, मला कोणी पसंत करत नाही, मी आलो म्हणजे मला मळमास म्हणतात. म्हणजे या मळमासामध्ये कोणते शुभ कार्य होत नाही, लग्न होत नाही, वास्तू होत नाही, लग्नाचं जमीन खरेदी करता येत नाही, कोणतेच कार्य होत नाही. म्हणून तो बिचारा अधिक मास नेहमी उदास आणि खिन्न राहत होता. सर्वांना लोक पसंत करतात, चैत्र वैशाख कार्तिक मध्ये तर बापरे, आषाढी मध्ये किती, आणि मला कोणीच पसंत करत नाही, मला नेहमी दोष देतात, बेकार अधिक मास. हा अधिक मास खिन्न झाला आणि नारदजी जवळ गेला आणि म्हणा लागला, नारद मुनीजी
मला देवाकडे घेऊन चला, विष्णू भगवंताकडे. मला त्यांना विचारायचं आहे की मला तुम्ही का बनवलं? लोक माझा तिरस्कार करतात, मला शुभ मानत नाही, कोणतं शुभ कार्य माझ्या 1 महिन्यामध्ये होत नाही, मला घेऊन चला. नारदजी अधिक मासला विष्णू भगवंताकडे वैकुंठ धाम मध्ये घेऊन गेले. विष्णू भगवंताला त्याने विनवणी केली. विष्णू भगवंत हसायला लागले. आत्ता जो गोपाळरावांनी तो जप केला तो विष्णू भगवंताचा जप आहे. तो द्वादशाक्षरी मंत्र आहे, 12 अक्षराचा मंत्र. तो कसा? ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि जेव्हा तुम्ही हा मंत्र म्हणता, आता आपण 21 म्हटला, परंतु जेव्हा केव्हा तुम्ही हा मंत्र म्हणाल तर कमीत कमी 12 वेळा म्हणावायचाच आहे. 9 वेळा नाही, 8 वेळा नाही, 7 वेळा नाही, कमीत कमी 12 वेळा, कारण हा द्वादशाक्षर मंत्र आहे. अर्थ किती सोपा आहे बघा. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमो म्हणजे लक्ष लक्ष द्या, नमस्कार. भगवते म्हणजे भगवंत, भगवान. वासुदेवाय म्हणजे वसुदेवजीचे पुत्र वासुदेवाय. असा हा द्वादक्षार मंत्र आणि पॉवरफुल मंत्र आहे. मग अधिक मासामध्ये गोपाळरावने हा मंत्र तुमच्याकडून का म्हणून घेतला ते तुम्हाला आता 1 मिनिटानंतर कळेल. विष्णू भगवंतांना यांनी प्रार्थना केली की देवा, मला तुम्ही का बनवलं? 3 वर्षात एकदा येतो, आलं तर मला कोणी पसंत करत नाही, शुभ कार्य माझे होत नाही, मला मळमास म्हणतात, मला नको आहे, तर मला काहीतरी आशीर्वाद द्या तुमचा. तर विष्णू भगवंत म्हणतात, याकरिता तुला आणि नारदजींना गोलोक धाम मध्ये जावं लागेल, जिथं माझं अवतार, पूर्ण अवतार कृष्ण आणि राधा दोन्ही वास करत आहेत. त्याला म्हणतात गोलोक धाम. तिथं गायी वगैरे भरपूर आहे, तिथं तुम्हाला जावं लागेल. आता हा अधिक मास कृष्ण भगवंताजवळ गेला, नारदजी सोबत होते, प्रार्थना करायला लागला की देवा भगवंता, माझ्याला आशीर्वाद द्या, मला असं काही करून द्या की माझी लोकांनी वाट बघितली पाहिजे 3 वर्षात एकदा, असं काही करा. तर कृष्ण भगवंत अति प्रसन्न झाले आणि म्हणायला लागले, अधिक मास तू निराश होऊ नको. आजपासून मी तुला वचन देतो की मी माझं नाव तुला देतो. तेव्हापासून आपण काय म्हणतो अधिक मासला? पुरुषोत्तम मास. आणि मी एक तुला सांगतो अधिक मास, आजपासून लोक तुझी वाट बघतील 3 वर्षात जेव्हा तू एकदा येशील तेव्हा. कारण या 1 महिन्याच्या काळामध्ये जो कोणी पोथी वाचेल, कीर्तन करेल, भजन म्हणेल, जप करेल, जे काही कार्य करेल त्याचं 1000 पट पुण्य मिळेल. 1000 पट. जसं तुम्ही आज गणगण गणात बोतेचा या माऊलीने या घरामध्ये कार्यक्रम केला, याचं पुण्य 1000 पट त्यांना मिळणार आहे. 1000 पट कशाला म्हणतात? म्हणून या काळामध्ये आपण आता काय करायला पाहिजे, जास्त विस्तारपूर्वक तुम्हाला सांगत नाही, शॉर्टकट मध्ये सांगतो बघा. 33 कोटी देवता. पुष्कळ लोकांचा भ्रम आहे की आमचे 33 कोटी देवता म्हणजे 33 करोड देवता आहे. लोक गंमतही करतात, एवढे देवता, 33 करोड देवता. तसं काही नाही. 33 कोटी म्हणजे संस्कृत मध्ये याला म्हणतात प्रकार. म्हणजे 33 प्रकारचे आपले देवता आहे. 33 करोड नाही आहे, 33 प्रकारचे. मग आपण काय करायला पाहिजे? या 1 महिन्यामध्ये दीपदानाला खूप महत्व आहे. दीपदान म्हणजे छोटासा दिवा, कणकेचा राहो, मातीचा राहो, कोणताही राहो, असा राहो, कोणताही राहो. 33 दिवे आपण देवळामध्ये, घराच्या बाहेर, तुळशी वृंदावनाजवळ कुठेही लावा. परंतु या दीपदानाला खूप महत्व आहे या अधिक मासामध्ये, आणि ते 33 दिवे. दुसरं, या अधिक मासामध्ये जर जमत असेल तर, जबरदस्ती नाही, जसं माझे जमत नाही, तीर्थक्षेत्रामध्ये जायला पाहिजे असं ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. आणि 1 रात्र तरी तिथं आपण काढली पाहिजे. कोणतेही तीर्थक्षेत्र राहो. आता तुम्हाला भरपूर गर्दी मिळणार आहे पूर्ण तीर्थक्षेत्रामध्ये, भरपूर गर्दी. काही काही लोक तर बुकिंग करून टाकतात, 1 महिना तिथं राहतात. हे या अधिक मासाचं महत्व आहे आणि याला पुरुषोत्तम मास म्हणतात. मी तुम्हाला एकदम सोपा उपाय सांगतो, एकदम सोपा उपाय. तुम्ही फक्त मंत्राला पकडावं, बाकी काहीच नाही. फक्त मंत्र, कोणताही मंत्र जो तुम्हाला आवडतो. गणगण गणात पोते घ्या, श्रीराम जय राम जय जय राम, ओम नमः शिवाय म्हणा, ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणा. परंतु या मुखाने
तो मंत्र तुम्ही अधिक मासामध्ये जर म्हणत राहिले तर तुम्हाला 1000 पटीनं जास्त पुण्य मिळणार आहे. आणि मी या माईकवर स्वतःच्या मताने सांगत नाही, जे ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे ते वाचूनच तुमच्यापर्यंत मी पोहोचवत आहे. म्हणूनच आम्हाला महाराज म्हणतात इकडून घ्या आणि इकडून द्या. आता एक माझं प्रवचन राहिलं फक्त 3 मिनिटाचं, फक्त 3 मिनिट. ते मी याच्याकरता घेतलं की आपल्या या भारतवर्षामध्ये 4 धाम आहे. रामेश्वरम, द्वारकापुरी, बद्रीनाथ, चौथं कोणता, जगन्नाथपुरी, हे आपले 4 धाम आहे. या 4 धामापैकी एक धाम बद्रीनारायणला मी का निवडलं? कारण अधिक मासाचं नाव काय आहे? पुरुषोत्तम मास, म्हणून ते मी निवडलं. आणि त्याची कथा एकदम संक्षेप मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. थोडं लक्षपूर्वक ऐकायला, याला डोक्याला थोडंसं स्थिर ठेवा. कारण बघा, या मनाचं आणि नशिबाचं कधीच जुळत नाही. कारण जे नशिबामध्ये असते ते आपल्या मनासारखं होत नाही. मला आता तरी जय गजानन. इच्छा तर खूप असते मनाची, पण होत नाही. दुसरं, या जिभेला सांभाळणं खूप कठीण आहे. याचं वजन किती आहे? बिलकुल कमी वजन आहे. परंतु या जिभेचा तोल सांभाळणं सर्वांना जमत नाही. म्हणून मी नेहमी म्हणत राहतो, मोजकं बोला, कमी बोला, विचारपूर्वक बोला. म्हणजे तुमचं जे जीवन आहे, तुमचं जे आयुष्य आहे, पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. आणि एकांतवासामध्ये राहण्याचा प्रयत्न करा. 24 तासातून अर्धा तास तरी कमीत कमी एकांतवास. कुठं फिरायला निघून गेलो, देवघरामध्ये बसलो, म्हणजे त्या एकांतवास जो तुमचा आहे 15 मिनिट, 20 मिनिट, अर्धा तास, त्यावेळेस तुम्ही फक्त तुमच्या बाबतीत विचार करता, फक्त तुमच्या बाबतीत, दुसरं काहीच नाही. आणि तेव्हा जेव्हा तुम्ही तो विचार करता तेव्हा तुमचे जे तार आहे हृदयाचे, हे महाराजांशी जुळून जाते. म्हणून तेवढा 15-20 मिनिट तरी दररोज काढत चला स्वतः करिता. नाही तर काय आहे हो, जन्म झाला, जगलो, मरून गेलो, सोबत काय नेलं? काहीच नाही. अरे काही तर घेऊन जा आल्यासारखे. देवाने इतकं सुंदर जन्म दिलेला आहे आपल्याला, इतके सुंदर डोळे आपण भगवंतांना बघू शकतो, या जिभेद्वारे देवाचं नाव घेऊ शकतो, या हाताद्वारे टाळी वाजवून देवाचं संकीर्तन करू शकतो, या पायाद्वारे पायदळ वारी करू शकतो. काय करू? या कानाद्वारे चांगले चांगले गीत, भक्तिगीत आपण ऐकू शकतो, श्रवण भक्ती ज्याला म्हणतात. काही तर करून घ्या. आता नाही तर केव्हा? कल करेंगे नाही, आज नाही और अभी. आत्तापासूनच नियम लावून घ्या की मी हे जीवन जे आहे, मी हे जीवन सार्थक करून टाकेल. मला जसं बघा, आता तुमच्या मनामध्ये असं आलं पाहिजे, नेतो का मला? घेऊन जा. माझी कोणती इच्छा राहिलेली नाही. जेव्हा तू म्हणशील तेव्हा मी यायला तयार आहे. ज्या दिवशी तुमच्या मनातून मरणाची भीती, मृत्यूची भीती चालली जाईल, त्या दिवशी तुम्ही भगवंताच्या बिलकुल जवळ चालले जाल. बोला जय गजानन. आता 3 मिनिटाची कथा. बद्रीनाथ जे हिमालय पर्वतावर आहे, एकदा भोलेशंकर बाबा आणि पार्वतीजी हे कैलाश पर्वतावरून या हिमालय पर्वतावर आले. ब्रह्ममुहूर्त वेळ, जसं तुम्ही ब्रह्ममुहूर्त पारायण आणि उपासना करता 4 वाजता, ब्रह्ममुहूर्तामध्ये शिवजी आणि पार्वतीजी हिमालय पर्वतावर एक सरोवर आहे, तिथं त्या सरोवरामध्ये स्नान करण्याकरिता ब्रह्ममुहूर्तावर आले. थंडी होती खूप तिथं, तुम्हाला माहित आहे बर्फ खूप पडते त्या ठिकाणी, थंडी खूप होती. आणि पार्वतीजीने काय बघितलं, तुम्ही स्त्री म्हटलं का खूप कोमल हृदय आहे तुमचं, एकदम मन कसं कोमल राहते, लवकर तुम्हाला रडायला येते आणि लवकर हसताही लवकर तुम्ही, मी हसवलं तर असे आहे तुम्ही. तर पार्वतीजीने बघितलं की तिथं एक मुलगा आहे, अंगावर वस्त्र नाही, आणि एवढ्या थंडीमध्ये, कडकड थंडीमध्ये तो खूप रडत आहे जोरजोराने. पार्वती मातेला दया आली. शिवजीने म्हटलं का चल ना ग आंघोळ करायला, ब्रह्ममुहूर्त निघून जाईल. तिने म्हटलं नाही, मला हा मुलगा रडत आहे, याला मला माझ्या कडेवर घ्यायचं आहे आणि याच्यावर कंबल म्हणजे घोंगरडच म्हणतो आपण, ते याच्यावर मला पांघरायचं आहे, काळ्या रंगाचं, ते याच्यावर मला पांघरायचं आहे. शिवजीने म्हटलं ठीक आहे, लवकर कर. आणि पार्वती देवीने त्या छोट्याशा मुलाला, बिलकुल गोरा गोरा मुलगा, सुंदर त्याची नाक, सुंदर गाल, सुंदर ओठ, आणि त्याचे पाय छोटे छोटे, पाय छोटे छोटे हात, तिथं आता कर्दनी घातलेली हातामध्ये, पायाच्या पायामध्ये घातलेली, त्या सुंदरशा मुलाला पार्वती देवीने उचललं आणि आपल्या छातीला लावलं. जसं छातीला लावलं, पार्वती देवीला ब्रह्मज्ञान झालं. ती समजली हा साधारण बालक नाही, आणि त्या मुलाला
एक घोंगरड काळ्या रंगाचं पांघरून दिलं आणि तिथं सोडून दिलं. तिथं त्याला बसवलं आणि दोघंही पती पत्नी शिवजी आणि पार्वतीजी ब्रह्ममुहूर्त निघून जात होता म्हणून हे दोघंही आंघोळ करण्याकरिता सरोवरामध्ये गेले. थंड थंड पाणी आहे. भोले शंकर बाबा आणि पार्वतीजी या दोघांनी स्नान केलं आणि स्नान केल्यानंतर त्याच ठिकाणी आले जिथं या मुलाला त्यांनी बसवलं होतं. जसे शिवजी आले पार्वतीजी आले तर काय बघतात की त्या ठिकाणी तर खूप सुंदर असं मंदिर आहे आणि त्या मंदिराचं प्रवेशद्वार बंद आहे. शिवजींनी पार्वतीजीकडे बघितलं आणि विचार केला, आम्ही तर या ठिकाणी एक छोट्याशा मुलाला इथं सोडून गेलो होतो जो रडत होता, तुम्ही त्याला इथं बसवलं होतं. इथं तर मंदिर दिसत आहे या पर्वतामध्ये, हिमालय पर्वतामध्ये थोडं 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 कसं बर्फ पडत आहे, थंडी खूप वाजत आहे आणि हा दरवाजा बंद आहे, आता कसं? पार्वतीजी म्हणते, तुम्ही आता माझी परीक्षा घेऊ नका, तुम्ही फक्त त्या दरवाजाजवळ जा आणि दरवाजा उघडा. तो दरवाजा आपोआप उघडला जाईल. कोण म्हणते? पार्वती देवी शिवजीला म्हणते. शिवजी हसायला लागले. भोले शंकर बाबाला काय माहित नाही हो, त्यांना तर सगळं माहित आहे. शिवजी त्या ठिकाणी गेले आणि तो सोन्याचा दरवाजा, त्या सोन्याच्या दरवाजाला हळूच उघडलं. भोले शंकर बाबांनी तर काय बघता तिथं विष्णू भगवंत, चार हस्त त्यांना, चार हात आहे. एका हातामध्ये शंख, चक्र, गदा आणि पद्म, कमळाचं फूल. ती मूर्ती बघितली, देवाला बघितलं आणि भोले शंकर बाबा गदगद झाले. देवी पार्वतीजी आणि भोले शंकर बाबाने प्रणाम केला आणि म्हणायला लागले, देवा तुम्ही या ठिकाणी प्रगट झाले? तर विष्णू भगवंत म्हणायला लागले की आता अधिक मास आहे आणि मला या ठिकाणी यावयाचं होतं. मी आता या ठिकाणी तप करणार आहे आणि तपाकरिता मी बसणार आहे. आणि आपले विष्णू भगवंत तप करण्याकरिता त्या ठिकाणी बसले. तसेच बसले आणि ती मूर्ती झाली आणि ती मूर्ती आजही आहे. चार धामापैकी एक ते आहे बद्री नारायण. शेवटचं तुम्हाला 1 मिनिटामध्ये सांगतो की जीवन जर जगायचं आहे तर आपण काय करायला पाहिजे. फक्त मी सांगितलेल्या 3 गोष्टी करा, मग तुमच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य राहील, चिंतेपासून तुम्ही मुक्त व्हाल आणि हे जीवन तुम्हाला कसं हवं वाटेल. असं वाटेल मी केव्हा घरी जाते, केव्हा माझ्या घरामध्ये आनंद येईल, केव्हा मी देवाची पूजा करते, केव्हा मंदिरामध्ये जाते, केव्हा तीर्थयात्रेला जाते, केव्हा शेगावला जाते, असं तुम्हाला वाटेल. फक्त 3 गोष्टी पालन करावयाचं आहे. पहिलं आहे ग्रंथ अध्ययन. विजय ग्रंथ माहिती आहे तुम्हाला गजानन महाराजांचा? नाही जमत पूर्ण, नाही होत अध्याय, नाही होत पूर्ण वाचणं, फक्त 1 पान वाचा, फक्त 1 पान आणि ते एकाग्रतेने वाचा. ते वाचत असताना तुम्हाला असं वाटलं पाहिजे की अरे महाराज घोड्याच्या मधामध्ये बसून आहे, गणगण गणात बोते म्हणत आहे, गोविंदबुवा टाकळीकर त्या ठिकाणी उभा आहे. तुम्हाला दृश्य तुमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे, असं करा. दुसरं देवदर्शन. एक नियम बनवून टाका. तुमच्या घराजवळ जो कोणतं मंदिर असेल, कोणत्याही देवाचं असू द्या, त्या मंदिरामध्ये तुम्हाला नित्य नियमाने जायचं आहे. नाही जमत सकाळी आंघोळ केल्यानंतर काही हरकत नाही. तुमच्या जो 18 तास आहे, 6 तास झोपतो आपण, 18 तास आहे, त्या 18 तासामध्ये कोणत्याही देवाचं दर्शन घ्या आणि देवाचं दर्शन करताना हमारी मांगे पुरी करो तसं दर्शन नका करू. फक्त हात जोडायचं आणि देवाकडे बघत राहायचं. तुला सगळं माहित आहे मला काय पाहिजे, तू जाणे तुझं काम जाणे, मी फक्त तुझं दर्शन घ्यायला आलो, दर्शन द्यायला नाही आलो. दुसरं देवदर्शन आणि शेवटचं तिसरं नामस्मरण. ज्या जिभेला सवय लावून घ्या नामस्मरणाची. कोणताही मंत्र पकडा आणि या जिभेवर तो ठेवा, म्हणजे बाहेर तर उजेड होईलच, परंतु आतमध्ये तुमचे जे विकार आहे, काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर, ते सर्व नष्ट होऊन जातील आणि तुमच्या चेहऱ्यावर तेज येईल. ब्युटी पार्लर मध्ये न जाता चेहऱ्यावर तुमच्या तेज येईल आणि असा एक आनंद येईल की तुम्हाला हे जग कसं हवंसं वाटेल आणि आनंद उमडून येईल. तो असं जीवन जर जगायचं आहे की मी सांगितलेल्या 3 गोष्टी घ्या आणि अधिक मासामध्ये जास्तीत जास्त देवाचं नाव घ्या. माझं प्रवचन संपलं. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते बाबा म्हणत होते.